एखाद्या आईवडिलांना जेव्हा बाळ होत नसतं तेव्हा त्यांना वाईट वाटतं. मात्र जेव्हा एखाद्याला बाळ होतं आणि ते बाळ रुग्णालयातून चोरीला जातं तेव्हा आयुष्यभर त्या आईवडिलांना आपलं बाळ कुठे असेल या विवंचनेत जगावं लागतं. या विवंचनेची दखल घेतली आहे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने. काय म्हटलंय सर्वोच्च न्यायालयानं जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून. एखाद्या जोडप्याचं नवजात बालक मृत्युमुखी पडलं तर त्यांना दुःख होतं. ते विचार करतात की बालक परमेश्वराकडे परत गेलं. पण जर त्यांचं नवजात बालक चोरी झालं तर त्यांच्या दुःखाची कल्पनाच करता येणार नाही. कारण आता त्यांचं बालक एखाद्या अज्ञात टोळीच्या ताब्यात असतं. हे शब्द आहेत देशाच्या सुप्रीम कोर्टाचे. आपल्या घरात चिमुकलं बाळ जन्माला येणार असल्याचं कळतं तेव्हा त्या कुटुंबाच्या घरात एक वेगळंच वातावरण पाहायला मिळतं. मुलगा होणार की मुलगी, मुलगा झाला तर काय नाव ठेवायचं, मुलगी झाली तर काय नाव ठेवायचं, अशा सगळ्या चर्चा होतात. आई आणि बाबा अशा दोघांच्याही कुटुंबात आनंदाचं भरतं येतं. पण हा आनंद हॉस्पिटल्सकडनं हिरावला जात असेल तर, एखाद्या जोडप्याला बाळ होत नसेल तर वाईट वाटतं. पण 9 महिने पोटात वाढवलेलं नवजात बाळ हॉस्पिटलमधून चोरीला गेलं तर, आयुष्यभर आपल्या बाळाचं नेमकं काय झालं याच विवंचनेत आई वडिलांना जगावं लागतं. याच विवंचनेची दखल देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने घेतली आणि थेट सर्व राज्यांना आदेश दिलेत. एखाद्या हॉस्पिटलमधून नवजात बाळाची चोरी झाल्यास त्या रुग्णालयाचा परवाना रद्द करावा. नवजात बाळांच्या चोरी प्रकरणी राज्य सरकारनं कठोर कारवाई करावी. बालक तस्करीच्या प्रलंबित खटल्यांचा तपशील घेऊन कनिष्ठ न्यायालयांनी 6 महिन्यांच्या आत निकाल द्यावेत असे निर्देशही कोर्टाने दिलेत. नवजात बालकांच्या आई वडिलांनी तसंच कुटुंबियांनी सुद्धा बालकांच्या सुरक्षेबाबत अत्यंत सावध राहावं असा कोर्टानं सल्ला दिलाय. इतकंच नाही तर एखाद्या दाम्पत्याला मूल होत नसेल तर दुसऱ्याचं मूल चोरी करणं हा चुकीचा मार्ग आहे, किंबहुना तो गुन्हा आहे, असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय. वाराणसी आणि आसपासच्या रुग्णालयांमध्ये झालेल्या बाळ चोरीच्या घटनांमधील आरोपींना अलाहाबाद हायकोर्टानं 2024 मध्ये जामीन मंजूर केला. त्या विरोधात पीडित कुटुंबियांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती. या आरोपींचा जामीन रद्द करताना न्यायमूर्ती JB पारडीवाला यांच्या खंडपीठानं हा निकाल दिलाय. वाराणसी भागातील या टोळीनं पश्चिम बंगाल, झारखंड आणि राजस्थानमधून नवजात बाळांची चोरी केली होती. हे प्रकरण निष्काळजीपणे हाताळल्याबद्दल अलाहाबाद हायकोर्ट आणि उत्तर प्रदेश सरकारवर सुद्धा सुप्रीम कोर्टानं गंभीर ताशेरे ओढलेत. महाराष्ट्रातही मागच्या काही वर्षात नवजात बाळांच्या चोरीच्या घटना वाढल्यात. अलीकडेच नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून 5 दिवसांच्या बाळाची चोरी केली गेली. विशेष म्हणजे चोरी करणारी महिला उच्च शिक्षित होती. मूल होत नसल्यानं तिनं हा मार्ग पत्करला. फेब्रुवारी 2022 मध्ये जालन्याच्या हॉस्पिटलमधून बाळाची चोरी केली गेली. मे 2023 मध्ये उल्हासनगरमध्ये बाळ चोरी प्रकरणी नर्सिंग होमच्या महिला कर्मचाऱ्यांसह 5 जणांना अटक करण्यात आली. जुलै 2022 मध्ये उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमधून बाळ चोरण्यात आलं. सप्टेंबर 2022 मध्ये मेरठमध्ये लस देण्याच्या बहाण्यानं बाळ पळवून नेलं. ऑगस्ट 2023 मध्ये उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये बाळाची चोरी झाली. एप्रिल 2025 मध्ये दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात बाळ चोरी प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली. काळीज हिलावून टाकणाऱ्या या घटना. जगात सगळ्यात पवित्र नातं असतं ते आई आणि बाळाचं. पण आपल्या पोटच्या गोळ्याला पाहण्याआधीच ते रक्तामासाचं बाळ कोणीतरी हिरावून नेणं यासारखं दुर्भाग्य नाही. आई आणि बाळाची होणारी ही ताटातूट कमी व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचे आदेश दिलेत. पण या आदेशाचं पालन होणार का? नाशिकहून किरण ताजणेसह शिवाजी काळे, इंडियानामा, नवी दिल्ली.